मागील वर्षाच्या कर्जातून मुक्त झाल्यानंतर नवीन कर्ज घेऊन बळीराजा शेतीच्या कामाला सुरुवात करतो। यावर्षी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत थकबाकी असलेले जिल्ह्यातील 99% शेतकरी कर्जमुक्त झाले। मात्र 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अजून मिळालेला नाही। जुन्या कर्जाची रक्कम शासनाकडून मिळाल्याशिवाय नवीन कर्ज देणार नसल्याची बँकांची भूमिका आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 5974 शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शासन आदेशाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे। महापुरामुळे प्रचंड नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन झाल्यानंतर राज्य शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली। या अंतर्गत 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली, तर 2 लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनीही उर्वरित थकबाकीची रक्कम भरावी, त्यांनाही शासनाकडून कर्जमाफीची रक्कम मिळेल असं सांगण्यात आलं। त्यानुसार 2 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर 99% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय, तर 2 लाखांवरील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत 2 लाखावरील रक्कम भरावी, तर उर्वरित 2 लाखाची रक्कम कर्जमाफी त्यांनाही मिळेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती। त्यानुसार 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील 5974 शेतकऱ्यांनी 2 लाखावरील जादा रकमेच्या थकबाकीचा भरणा बँकेत केलाय। मात्र शिल्लक असलेल्या 2 लाखाच्या कर्जमाफीसाठी शासनानं काहीच कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे जिल्हा बँकेसह विविध बँकांकडून या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास नकार दिला जातोय। त्यामुळे नव्या हंगामात शेतीची कामं कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय। त्यासाठी 2 लाखावरील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्यावी अशी मागणी बळीराजाकडून होतीये।